राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 3 जून या दिवशीचं चिंतन. आपलं प्रामाणिक कार्य नामानं गुंफलं गेलं तर सोन्याला सुगंध यावा असं आपल्या जीवनात काही घडणार आहे. 14 विद्या 64 कला जरी का प्राप्त झाल्या सकळा, एक नसता नामकळा सर्व ही व्यर्थ जाणाव्या. कितीही ज्ञान मिळवलं, सगळ्या सिद्धी मंत्र तंत्र अवगत झाले तरी जर त्याला भगवंताच्या नामाची जोड नसेल तर सर्व व्यर्थ आहे. परमपूज्य दादांचा एक अभंग असाच आहे. सगळ्या तीर्थयात्रा, सगळे होम हवन सर्व केलं, पण नाम घेतलं नाही तर काही उपयोग नाही. पण हे काहीही न करता नुसतं नाम घेतलं तर जन्माचं सार्थक आहे असा त्याचा भावार्थ आहे. नामाचं महत्त्व फार आहे. म्हणून तर दासबोधामध्ये समर्थांनी नामावर एक पूर्ण समास लिहिलाय. नामे होय उत्तम गती अंतकाळी असं त्यात म्हटलंय. नामानं सर्व काही साधतं, त्याला अशक्य काही नाही. अर्थात याला आपल्या कर्तव्य कर्माची जोड मात्र पाहिजे. नियतम कुरु कर्मत्वम असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय. नियतकर्मापासून माणसानं कधीही दूर जाऊ नये. स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. स्वकर्म ते नियत आहे. धर्मानुसार जे जन्मतःच वाट्याला आलेलं आहे ते कर्तव्य कर्म करायलाच हवं याबाबत गीता ठाम आहे. परंतु त्याचबरोबर मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमां नमस्कुरु असंही भगवान सांगतात. प्रत्येक कार्य करीत असताना भगवंताचं अनुसंधान राहिलं तर त्या कामाची झळाळी काही निराळीच राहते. हे आपण पाहतो, अनुभवतो. भगवंताच्या अधिष्ठानावर आरंभलेलं आणि चाललेलं काम निर्विघ्नपणे आणि उत्तमरित्या पार पडतंच हे अनुभवण्यासारखं आहे. आता कर्म करत असताना भगवंताची भक्ती कशी करणार? तर त्याचं अनुसंधान ठेवून त्याला सर्व कर्म अर्पण करून अनुसंधान म्हणजे भगवंताचं स्मरण हे अखंड कसं राहील? त्याला काहीतरी आलंबन हवं. ते आलंबन म्हणजे भगवंताचं नाम. भगवंताच्या नामाच्या आधारानं ही अवस्था प्राप्त करून घेता येते. तीच महत्त्वाची. आयुष्याचं सार्थक त्यानंच होणार आहे. याची सुरुवातसुद्धा गुरुकृपेशिवाय होऊ शकत नाही. ही गोष्ट मात्र ध्यानात ठेवायला हवी. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.